अतिशय महत्त्वाच्या विषयावर आज चर्चा झाली आणि परिवहन मंत्र्यांनी देखील त्यांच्या मनातल्या भावना व्यक्त केल्या। आणि आम्ही पहिल्या सुरुवातच भाषणाला करताना आम्ही सांगितलं की एसटी हा आमच्यासाठी राजकीय विषय नाही। एसटी महाराष्ट्राची आहे, जगली पाहिजे आणि सगळ्यांनी मिळून जगवली पाहिजे। ते आजही त्यांच्या भावना आहेत। एसटीच्या श्वेतपत्रिकेवर आम्ही बोललो नाही कारण त्यांची भावना त्याच्या मागची सगळी होती आणि आम्ही विरोधाला विरोध करण्यासाठी कधीच आम्ही विरोधाला विरोध करायचा म्हणून करणार नाही। तुम्ही एसटीच्या बाबतीत जे निर्णय घ्याल ते चांगले असतील असा आम्हाला विश्वास आहे आणि आम्ही एवढंच सांगू इच्छितो की आम्ही देखील पूर्ण ताकदीने आपल्याला मदत करू। फक्त एकच गोष्ट जी सकाळी आम्ही सांगितली की आपली इच्छा जरी चांगली असली तरी आपल्या ज्या टीममधले जे लोक आहेत जे स्वतःचा फक्त स्वार्थासाठी बसलेले आहेत आणि जे एसटीला खड्ड्यात घालतायत त्यांच्यावरचा वचक आणि त्यांच्यावरचा दरारा आणि ज्या पद्धतीने जे आपण सांगितलं की टॉयलेट्स घाणेरडे वगैरे 50-50 हजार रुपये घेऊन ती हॉटेल्स देत आहेत। आता ही जी पोर्टची सिस्टीम आहे की तुम्ही जे काय डेव्हलपमेंटचं करताय आम्ही तुम्हाला पूर्ण सहकार्य करू। त्याचं कारण असं आहे की ज्या वेळेला तुम्ही चांगलं काम करता तर आमची जबाबदारी आहे की तुम्हाला मदत करणं। आम्ही काय आरोपासाठी आरोप नाही करणार, पण ज्यांच्या जीवावरती तुम्ही करणार आहात त्यांच्यावरती तुमचा वचक कायम ठेवा। आणि CSR फंडामधनं मी माझ्या वेळेला देखील 12-12 कोटी रुपये CSR फंड मागितला होता। त्यावेळेला ॲग्रीमेंट होत होतं। प्रत्येक वर्षाला 12 कोटी जे मिळतात आपल्याला ते टॉयलेट्सला देणं हे त्यांच्या CSR फंडामध्ये इंडियन ऑइलच्या आहे। आपण तुम्ही जे ते ॲग्रीमेंट करून घेतलं तर मला वाटतं ते सगळ्या कंपन्यांचे नाहीतर टेंडर तुम्ही कसं करायला काय मला सांगायची गरज नाही, पण हे पैसे सहज आपल्याला वापरता येतील। देतात त्यांचंही आपण टेंडर काढतोय कारण यूपी गव्हर्नमेंटमध्ये 3 रुपये 80 पैसे सूट देतात। त्यामुळे आपण त्यांच्यामध्ये पण कॉम्पिटिशन करतोय। आणि दुसरं असं की त्यांना आपण ही सुद्धा संधी उपलब्ध करून देतोय की आम्हाला एसटी महामंडळाला डिझेल देत असताना तुम्ही आम्हाला तर पूर्ण डिझेल द्यावं पण स्वतः पण मार्केटमध्ये विकावं आणि त्यातनं पण आम्हाला इन्कम द्यावं असा सुद्धा प्रस्ताव ठेवलेला आहे। जागा आहेत जिथे आपले डेपो आहेत किंवा जिथे आपले पेट्रोल पंप आहेत त्या पंपावरनं आपण लोकांना देखील विकू शकतो असा आपला करार आहे। आता ह्या बाबतीत मी जास्त काही सांगत नाही। तुमच्या भावना चांगल्या आहेत, तुम्हाला शुभेच्छा देतो, मदतीचा हात देतो। फक्त जिथे आपल्याला वाटेल आपण सक्षम आहात, पण जिथे आपल्याला वाटेल की आमच्या मदतीची गरज आहे आम्ही पूर्ण सहकार्य देऊन ही एसटी वाचली पाहिजे या एका कारणासाठी आमची सहकार्याची भूमिका कायम राहील। केवळ चर्चा करून आणायची, आरोप करायचे हा त्याच्या मागचा उद्देश नाही, परंतु ज्यांनी जे खराब काम केलंय त्यांचं काम आपल्या नजरेसमोर, कारण आपण आत्ताच आलात तर आपल्या नजरेसमोर हे असलं पाहिजे म्हणून या निमित्ताने हा अर्धा तास चर्चा आपल्यासमोर आणली होती। मला असं वाटतं की सविस्तर उत्तर आलेलं आहे आणि एसटीसाठी अख्खं सभागृह सगळं एसटीच्यासाठी आपल्याला मदत करायला तयार आहे।